सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भातली। दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि दिशानं आत्महत्या केली नसून तिच्यावर बलात्कार झालाय, तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय आणि या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता काय होतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। तर अधिवेशनामध्ये या मुद्द्यावरून सत्ताधारी आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता तब्बल 100 दिवस पूर्ण झालेत आणि अजूनही देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। अजूनही मुख्य आरोपी कृष्णा अंधळे हा फरार आहे। 100 दिवसांपासून पोलिसांचा शोध घेतात, मात्र अजूनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे प्रशांत कोरटकर संदर्भातली। कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळल्यापासून तो फरार आहे आणि त्यातच आता कोरटकरच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण कोरटकरनं मोबाईल पोलिसांकडे जमा करताना तो फॉर्मॅट मारला, त्यामुळे कोरटकरवर पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे।